गुरुवारी सकाळी सकाळी मुंबईतल्या पोलीस आणि तपास यंत्रणांची मोठी धावपळ झाली। एका निनावी ईमेलने राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान महाराष्ट्र विधान भवन उडवून देण्याची धमकी देण्यात आली। त्यामुळे सकाळी एकच खळबळ उडाली। या मेलनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन केलं। पण धमकीचा हा ईमेल केवळ महाराष्ट्र विधान भवनापुरता मर्यादित नव्हता, तर मुंबईतील हायकोर्टाची वास्तू, मेट्रो स्टेशन, स्टॉक एक्सचेंज या अतिमहत्त्वाच्या इमारतींसाठी सुद्धा हा धमकीचा ईमेल प्राप्त झालेला। या घटनेनंतर मुंबईतल्या महत्त्वाच्या ठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आलाय। बॉम्ब शोधक पथक, स्थानिक पोलीस आणि विशेष सुरक्षा पथकांनी विविध ठिकाणी तपासणी मोहीम सुरू केली। या घटनेतला एक योगायोग म्हणजे 33 वर्षांपूर्वी बरोबर आजच्याच दिवशी मुंबई साखळी स्फोटाने हादरून गेली होती। 1993 मध्ये मुंबईत विविध ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटात 257 जणांना आपला जीव गमवावा लागलेला। दरम्यान धमकी प्रकरणी तपास पूर्ण झाला आणि घाबरण्याचं कारण नाहीये असं गृहराज्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। सकाळी 6:57 पहिला मेल त्या ठिकाणी आला होता। मेलच्या माध्यमातून अशा पद्धतीने बॉम्ब उडवून देण्याची धमकी आली होती, परंतु पोलीस प्रशासन हे सजग असल्यामुळे त्या ठिकाणी तातडीने त्याची दखल घेण्यात आली आणि संपूर्ण चौकशी करण्यात आली। आता कोणीही त्या ठिकाणी भीती बाळगण्याचं कुठलेही कारण नाही। जवळजवळ तपासणी त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे। विधान भवन असो किंवा हायकोर्ट असो आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज अशा काही ठिकाणी देखील मेल त्या ठिकाणी आलेले होते, परंतु तपासाअंती त्या ठिकाणी हा मेल खोटी असल्याची प्राथमिक माहिती त्या ठिकाणी आहे। अजूनपर्यंत त्या ईमेलचा सोर्स कुठून आहे हे अजून लक्षात आलेलं नाही आहे किंवा तो तपास अजून पूर्ण झालेला नाही आहे। आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे असे हॉक्स ईमेल्स हे अनेक वेळेला येताना आपण पाहिलेले आहेत आणि तशाच पैकीचा असलेला हा हॉक्स ईमेल असावा असा प्राथमिक अंदाज आहे। तर विधिमंडळाला आलेल्या धमकीवरनं विरोधकांनी सरकारला घेरलं। सरकार सुरक्षेबाबत गंभीर नसल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आलाय। आज सकाळी आम्ही येताना ऐकतोय की विधानसभेत बॉम्ब ठेवलाय आणि बॉम्बने विधानसभा उडवून देणार आहे आणि म्हणून आमदारांना रोखलं, स्टाफला बाहेर काढलं, सगळ्या प्रकारची झाडाझडती झाली। कोणीतरी सरकारने येऊन निवेदन तर करायला पाहिजे की नेमकी परिस्थिती काय होती। याला पॉइंट ऑफ प्रोसिजर किंवा याला पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन म्हणतात। पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन म्हणजे तुम्हाला लिहून देणं आणि नंतर मग सभागृहाला सांगणं, हा नाही होता विषय। एखादी गोष्ट बाहेर घडली तर त्या गोष्टीची घटना काय आहे हे सरकारला सांगावं लागतं सभागृहात, आणि कोणी त्याच्या बाबतीत सिरियसली नाही, कोण विचारत पण नाहीये। कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगानं महाराष्ट्राची परिस्थिती नाजूक आहे। गेल्या अनेक दिवसांपासून बोलत असताना आता थेट विधान भवनापर्यंत जर आता अशा स्वरूपाच्या जर बातम्या येत असतील तर ही अत्यंत चिंतनीय बाब आहे। आणि अफवा ज्या आहेत या पसरवणाऱ्या सरकार, हा अफवा किती वाईट आहेत आणि किती विचित्र असतात या आता त्यांनी समजून घ्याव्यात आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांनी अफवा न पसरवता कुठेतरी कायद्याचं राज्य आणावं आणि पोलीस विभागाने सदरक्षणार्थ आणि खलनिग्रहार्थ काम करावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।